पत्रकार परिषदेला सुरुवात करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणची जो ठेकेदार आहे सूरज एंटरप्राइजेस म्हणून, तो रस्ते साफसफाई ठेकेदार आहे जो नवी मुंबई महानगरपालिकेत काम करतो। पूर्वी त्याच्या ठेक्याचा क्रमांक गट क्रमांक 44 होता, आता त्याच्या ठेक्याचा क्रमांक गट क्रमांक 45 आहे। मी 2003 पासून ते 2021 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेत 19 वर्ष रस्ते साफसफाई कर्मचारी म्हणून काम केलेलं आहे। ते करत असताना पार्ट टाइम काम रेल्वेमध्ये अंधेरी स्टेशन इथं देखील आम्ही पार्ट टाइम कामासाठी आम्ही जात होतो। आता मी इतर कामगारांचं बोलणार नाही, कारण मी फक्त माझ्या विषयीच आपल्याला माहिती देणार आहे। सदर ठेकेदार सूरज एंटरप्राइजेसच्या नावाने नवी मुंबई महानगरपालिकेत काम करतोय आणि तोच ठेकेदार रेल्वेमध्ये देखील KMH हॉस्पिटलिया लिमिटेड कंपनी, त्याचा तुम्हाला मी देईल की त्या नावाने तो तिथे काम करतोय। आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मागचं कारण असं, इंडस्ट्रियल बँकच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काढलेला आहे आणि त्या आम्हाला मान्य नाही, तो तुम्ही दिला पाहिजे असं विचारल्यानंतर संबंधित महोदयांनी सांगितलं की तुला उद्यापासून कामावर यायची गरज नाही। मी म्हणलं झालं काय? आवाज रेज झाला, आवाज त्या ठिकाणी आम्ही सांगितल्यानंतर की तुम्ही आम्हाला न विचारता आमचं बँकचे ATM ऑपरेट केलेच काय? तुम्हाला बँकेने आमचे ATM दिले, आमचे पिन कोड तुम्हाला दिला, तुमच्या लोकांनी बँकेतून पैसे काढले। इंडस्ट्रियल बँकेच्या मॅनेजर पासून आता मी तुम्हाला पत्र दाखवेल की त्या बँकेला, त्यांच्या परत RBI ला मी 2023 पासूनच कंप्लेंट केलेली आहे, 2022 पासून महानगरपालिकेला कंप्लेंट केलेली आहे। म्हणजे हा आजचा विषय नाही। तुम्ही म्हणाल की एवढे दिवस का गप्प होता, तर त्याचं मागचं कारण हे होतं की आपल्याला अजून यांच्या विरोधातले पुरावे आपल्याकडे असणं खूप गरजेचं होतं। आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेत असताना आज एका कंत्राटी कामगारने दुसरा, आता प्रभाकर पाटील थोडे आजारी आहेत, कालच त्यांना थोडा थंडी ताप वगैरे होतं, मला वाटतं त्यामुळेच ते कदाचित तिथे आले असतील। त्याची काय हिस्ट्री ते आपण आपल्याला सांगेल काय आहे। आम्ही काही दिवसापूर्वी देखील मुख्यालयामध्ये पत्रकारांशी बोलताना बोललो होतो की सदर ठेकेदार हा फ्रॉड ठेकेदार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या म्युन्सिपालिटीच्या कमिशनरांना आम्ही पत्र लिहिलंय की सदर ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड करा, कारण हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचा गैरवापर करून तिथे जे साफसफाई कामगार आहेत त्या साफसफाई कामगारांचा पगार ते कामाला नसताना देखील काढतोय, असं अनेक वेळा निर्देशन आलंय। आणि याच्यामध्ये अनेक वेळा महानगरपालिकेचे SO असतात, स्वच्छता निरीक्षक, हे देखील त्यांची देखील मिली बघत आहे। आणि आपण ऐकत असतो की हे नवी मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये वारंवार चाललेलं आहे। आजच्या पत्रकार परिषदेचा मुद्दा अनधिकृतपणे प्रभाकर पाटील आणि बाळकृष्ण खोपडे यांना कामावून काढलेला आहे। दुसरा मुद्दा आहे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आणि काही वेतनाचे पैसे इंडस्ट्रियल बँकेच्या मधून त्यांच्या लोकांनी ATM परस्पर घेऊन ते काढलेले आहेत। आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही RBI ला कंप्लेंट केले, आम्ही पोलीस कमिशनरांना कंप्लेंट केले, आम्ही म्युन्सिपालिटीच्या कमिशनरांना कंप्लेंट केलेली आहे, आम्ही रेल्वेच्या डिव्हिजन ऑफिसरला त्या ठिकाणी आम्ही कंप्लेंट टाकलेली आहे। मेल आम्ही त्या ठिकाणी टाकलेले की ह्यांनी कसा फ्रॉड केलेला आहे। आणि आता आम्ही इंडस्ट्रियल बँकेला सांगितलेलं आहे की तुमच्या ATM मधून ज्यांनी पैसे काढले त्याचे CCTV कॅमेरे द्या। जर बाळकृष्ण रघुनाथ खोपडे यांचं ATM आहे तर बाळकृष्ण खोपडेच ATM मध्ये दिसलं पाहिजे। तिथे दुसरे दिसत असतील तर त्यांच्यावरती तुम्ही फ्रॉडचा गुन्हा दाखल करा, अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। दुसरी गोष्ट अनावादाने तुम्हाला सांगत असताना मी सांगू इच्छितो की या लोकांना संबंधित ठेकेदाराने आता हा विषयामध्ये आम्ही मागे एकदा ओपन केलं होतं की राजश्री सुरेश शेवाळे
हे जे कंत्राटी कामगार महिला आहे, सूत्रांच्या माहितीनुसार किंवा आम्हाला ऐकीव माहिती मिळाली त्यानुसार तुम्हाला सांगू इच्छितो की ती सदर महिला ही ठेकेदाराची बायको आहे असा आम्हाला समज झालेला आहे काही लोकांच्या ऐकण्यावरून. दुसरं, ती जी महिला आहे ती महिला 2 फेब्रुवारीला म्हणजे फेब्रुवारीमध्ये ती बाळंतन होते, साताराला ती बाळंतन होते 2 फेब्रुवारीला, आणि जुलैमध्ये म्हणजे 4थ्या महिन्यामध्ये जून ते जुलैच्या महिन्यात ती कामावर येते. शक्य आहे का? ज्या आपल्या भगिनी आहेत जेव्हा ते प्रस्तुती होतात त्यावेळेस त्या बाळाला कमीत कमी 6 महिने 7 महिने त्याला वेळ द्यावा लागतो, आणि सदर महिला इवन 4 महिन्यामध्ये कामावर हजर आहे असं दाखवलं आणि 26 दिवस भरले. अशा पद्धतीच्या अनेक गडबडी त्यांनी केलेल्या आहेत. ते पुराव्यानिशी आपल्याकडे आहे, जे मी काही तुम्हाला सांगतोय ते पुराव्यानिशी सांगतोय, माझ्या पदरचं काही सांगत नाहीये. दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो की इंडस्ट्रियल बँकेने काय केलंय. 2021 ला मला एक बँकेने स्टेटमेंट दिलंय 2021 ला. त्या स्टेटमेंट मध्ये आमचा प्रॉव्हिडंट फंड वगैरे सर्व जमा झालेलं दाखवलंय, आणि काल 18 तारखेला मी अजून एक स्टेटमेंट बँकेकडून घेतलं. त्या स्टेटमेंटमध्ये आणि ह्या स्टेटमेंटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजेच बँकेने देखील सदर ठेकेदाराला मदत केलेली आहे. त्याचंच उदाहरण द्यायचं सांगितलं तर हा जो जुना 2021 ला त्यांनी स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असा दाखवत आहे, आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट मे दाखवत आहे. मधले मार्च महिना आणि एप्रिल महिना उडवून टाकलाय. मी त्यांना जाऊन विचारलं की असं का झालं, ह्याच्यातून तुमचं स्टेटमेंट का उडालंय. ते म्हणते तेव्हा तुमच्याकडे पैसेच जमा झाले नाहीत. मी म्हटलं मग ही माहिती खरी पूर्वीची का तुमची ही माहिती खरी आहे, याचं स्पष्टीकरण द्या. तर अशा पद्धतीने यांनी घोटाळा केलेला आहे. आम्ही मागणी केलेली आहे की सदर, आता आम्ही कमिशनर आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील त्या ठिकाणी कंप्लेंट करणार आहोत की याने परस्पर आमच्या खात्यावरती पैसे काढलेले आहेत, आणि आता काही कामगारांची नावं त्यांच्या सुरक्षितेसाठी मी घेत नाहीये की कमीत कमी असा प्रकार त्यांनी 107 लोकांबरोबर केलेला आहे. माझं अकाउंट मधून 4,38,000 लमसम, त्याच्या पुढचंही जर एका कामगाराची असेल तर त्या कंपनीत 107 कामगारांचा त्यांनी तो काही गोंधळ घातलेला आहे. तो कमीत कमी अंदाजे 6,84,00,000 आसपास जातोय. रेल्वेचा, त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचा ह्या ठेकेदारांनी फसवणूक केलेली आहे. कारण टेंडर मध्ये जे काही कलम असतात, ज्या कलमाचं त्यांनी पालन केलेलं नाहीये, लेबर लॉचं पालन ह्या माणसाने केलेलं नाहीये, आणि म्हणून आमची मागणी आहे आता की सदर ठेकेदाराला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली त्याला अटक झाली पाहिजे, आणि त्याला त्या ठिकाणी त्याने जे काही चुकीची कामं केलेली आहेत त्याच्यावरती त्याला त्या ठिकाणी शिक्षा मिळावी अशी आशा आम्ही या पत्रकार परिषदेतून मांडतोय. आणि हे सगळं वस्तुस्थिती आपल्याला मी सांगितलेली आहे. याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला जर काय आता विचारायचं असेल तर विचार. एटीएम कार्ड कोणाला इश्यू केले त्याचं स्टेटमेंट द्या तर बँक देत नाहीये. एटीएम कार्डच्या ज्यांनी एटीएम मध्ये गेलेला आहे त्याचे सीसीटीव्ही फुटेज द्या, ती बँक देत नाहीये. म्हणजेच ती इनडायरेक्टली त्या ठेकेदाराला भेटलेली आहे. आणि ते दोघं, आता मला तुम्हाला सांगायचंय पाटील साहेब की एक साधा पुरावा आहे, फक्त हा साधा आहे. हे 2021चं माझं स्टेटमेंट आहे आणि हे 2026चं आताचं हे माझं स्टेटमेंट आहे. दोन्ही माझे स्टेटमेंट आहेत आणि सेम डेटचे आहेत. पोलीस कंप्लेंटच्या अगोदर आम्ही जे इंडस्ट्रियल बँक आहे, आपली आरबीआयची जे मेन शाखा आहे, त्यांना आम्ही कंप्लेंट केलेली आहे. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांनी सांगितलंय विदिन वर्किंग डे, ह्या 7 दिवसात त्यांचीही माहिती येईल त्यांचं इन्व्हेस्टिगेशन काय आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आताच मी ते पत्र तयार केले आर्थिक गुन्हे शाखेला देण्यासाठी की ह्यांनी कशी फसवणूक केली याची चौकशी व्हावी. पण मला अजून बँकेची माहिती ह्या 2-4 दिवसात मिळेल आणि मग आपण पुढे. त्यांनी काय केलेलं आहे की 2018 पासून
ते 2021 पर्यंत 4 वर्षाचा कालखंड आहे. आणि आलेले पगार कामगारांचे, प्रायव्हिडंट फंड, ऍक्च्युली आता हिडन माहिती जर तुम्हाला सांगायला गेलं तर ती खूप वेगळी आहे, पण जी रेकॉर्डवर आहे तेवढीच सांगतो. हा, त्याचं तुम्हाला सांगतो की रेल्वेचं जे काम आहे, तर आपण महानगरपालिकेत असताना रेल्वेचे जे काम करायचं, तो रेल्वेत तिथं आम्हाला जावं लागलं तर त्याची घरगुती कामं, कुठं झाडांना पाणी मार, कुठं अमुक कर, कुठं तमुक कर, ते रेकॉर्डवर नसायचं आणि तो रोकडा पैसे द्यायचा. लक्षात आलं का? पण प्रायव्हिडंट फंड हे तुम्हाला तेच सांगतोय. अजून एक मोठं सांगतो, तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. अजून एक तुम्हाला सांगतो, ह्यांनी काय केलंय. हे जे अकाउंट जेव्हा काढलं, सहीला आम्ही होतो, पण जेव्हा अकाउंट काढलं 2018ला, 2018 पासून 2024-11-2022 पर्यंत त्यांनी त्याच्याकडच्या माणसाचा नंबर दिलाय. कारण SMS आम्हाला येऊच नाही, आम्हाला कळूच नाही की मी काय करतोय. कुणाचा नंबर दिला, त्याचा प्रदीप कुंडलिक काहीतरी नाव आहे. आपण हा फोन आताही चालू असेल ह्याच्या, मला जेव्हा कळलं तेव्हा मी 2022ला नंबर बदललाय, तो माझा टाकलाय. म्हणजे मला कळू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या माणसाचा नंबर PFच्या म्हणजे ह्या बँकला दिला. आता ऍड्रेस बघा, ऍड्रेस काय टाकलाय, सूरज एंटरप्राइजेस. म्हणजे बँकेला जर माझं खातं आहे तर माझ्या घरचा ऍड्रेस पाहिजे. तुझा काय ऍड्रेस दिलाय, सूरज एंटरप्राइजेस. बरं, हे जेव्हा आम्हाला कळालंय म्हणजे याचा अर्थ त्या बँकेच्या मॅनेजर किंवा त्याच्या एम्प्लॉईजला हाताशी पकडून त्याने सेम टाइमला ते डेबिट कार्ड आणि ATM कार्ड काढून घेतलेत. हे मला 2022ला कळलं. सांगतो तेच आहे तुम्हाला की आम्हाला ते दाखवलं त्यांनी. ते मला आम्हाला एक्स्ट्रा काम करतोय, पण आम्हाला एक्स्ट्रा, मला असं वाटायचं की आता आपण बघा, मी तुम्हाला आजही मी रिक्षा चालवतोय, तुमच्या वेळेस सांगतो. त्यामुळे आपल्याला काम करायची लाज नाहीये. आपण त्या ठिकाणी काम करत होतो, आम्हाला वाटत होतं की आमची 2ला सुट्टी व्हायची, त्याच्यानंतर थोडंफार आपल्याला कमाई मिळेल आणि ते रोकडा मिळायचं. हा जो गोंधळ घातलाय हा 2022ला कळलाय. कारण की SMS येत नव्हता. तर मला एकदा कळालं, आम्ही मग त्या बँकेत गेलो ना, आम्हाला सांगा आमचं अकाउंट द्या. ते अकाउंट हे पण देत नव्हते, RTI खाली काढलंय नंतर जाऊन. तर एवढं सगळं त्या माणसाने केलं होतं. 22 पर्यंत ऍक्च्युली त्यांना ते दिलं होतं. आणि आम्ही बँकेला आता पत्र दिलंय की तुम्ही ह्या सगळ्या फ्रॉड मध्ये तुम्ही पण इन्व्हॉल्व आहात, तुम्हाला पण आता पार्टी करणार त्याच्याबरोबर. 2018ला ते 2000 हे काय म्हणतात त्याला 22 पर्यंत त्याने आम्हाला कळू नये म्हणून त्याच्या माणसाचा नंबर दिलता. पण जेव्हा आम्हाला आमचा PF काढायची वेळ आली ना, तेव्हा आम्हाला अडचण आली की ते दाखवत होतं ऑनलाईन. मी तुम्हाला तो तिकडचा पेमेंट रोकडा द्यायचा, कुठला, रेल्वेचा. ते त्यांनी हा गोंधळ घालून ठेवलाय हे माहित नव्हतं. लक्षात आलं का? आम्ही महापालिकेत काम करत होतो, तिथलं आम्हाला पेमेंट मिळालेलं आहे, तिथलं सर्व मिळालेलं आहे, तिथलं आम्हाला तक्रार नाहीये. पण त्यांनी हा जो गोंधळ आमच्या नावावर केलाय हा आम्हाला सांगून नाही केलेला, न सांगता केलेला आहे. पोलीस कमिशनरांना पत्र, NMC कमिशनरांना पत्र दिलंय आणि रेल्वेच्या DRM असतात त्यांना पत्र दिलं. आता ते प्रभाकर पाटील आले नाहीत, पण भविष्यात आता आम्ही वकिलांशी बोलतोय आणि हे प्रकरण सगळं, कारण तुम्हाला आता सांगितलं इंडस्ट्रियल बँकेने पण काय गोंधळ घातलाय, तर हे सगळं प्रकरण न्यायालयात घेऊन जायचं. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।